वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा। राहुरी तालुक्यात खळबळजनक गोळीबार। राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथे आज पहाटे जुन्या वादातून गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे। दगडू गंगाराम कोहकडे वय 73 यांच्यावर भावकीतील व्यक्तीने गोळी झाडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। माहितीनुसार दगडू कोहकडे हे नेहमीप्रमाणे पहाटे बाळेश्वर डोंगर परिसरात फिरण्यासाठी गेले होते। त्यावेळी विना नंबर दुचाकीवर आलेल्या प्रवीण कोहकडे याने "तू माझ्यावर अनेक गुन्हे दाखल केले" असे म्हणत त्यांच्याशी वाद घातला। वाद वाढल्यानंतर आरोपीने अचानक कोहकडे यांच्या उजव्या छातीवर गोळी झाडून घटनास्थळावरून पलायन केले। घटनेनंतर नातेवाईकांनी तात्काळ जखमी कोहकडे यांना बाळू वराळे यांच्या शिवाज्ञा रुग्णवाहिकेतून अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले। त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर तसेच राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली। आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत। दरम्यान या प्रकरणी उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। या थरारक घटनेमुळे मोमीन आखाडा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वेद बातमीसाठी राजेंद्र उंडे, राहुरी।